नमस्कार, मी रश्मी स्वास सुखासमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत हक्का नूडल्स. लहानांपासून मोठ्यांना आवडणारा नूडल्स हा एक प्रकार म्हणजे हक्का नूडल्स, जे ती लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात. इथे मी तिखट प्रमाण अजिबात घेतलेलं नाहीये. चला तर मित्रमैत्रिणींनो, पाहूया आपण यासाठी लागणारे साहित्य. इथे मी नूडल्स घेतलेत 1 पॅकेट. नंतर मी इथे आपण काही भाज्या घेतल्या, कोबी घेतलेला मी लांब चिरून. तसेच आपण इथे गाजर सुद्धा लांब चिरून घेतलेला आहे. सिमला मिर्च सुद्धा आपण इथे लांब चिरून, आपण बघू शकता मी गाजर दाखवले कसा लांब चिरलेला आहे. कांदा घेतलेला आहे मी लांब चिरून, एक मोठा कांदा घेतलेला आहे. तसेच कांद्याची पात आहे ती सुद्धा मी चिरून घेतलेली आहे. 1 इंच आलं आणि 8-10 लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर, 1 चमचा चिली सॉस घेतलेला आहे, 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे, 1 चमचा आपण इथे व्हिनेगर घेतलेलं आहे, चवीपुरते मीठ आणि अर्धी वाटी तेल घ्यायचं. सुरुवातीला आपण जे नूडल्स आहेत ते आपण शिजवून घेऊया. इथे मी एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. त्यामध्ये आपण चवीपुरते थोडं मीठ घालून घेणार आहोत. साधारण अर्धा पाऊण चमचा आपण मीठ घातलेलं आहे. नंतर इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपण इथे मोठे 2 चमचे घालून घ्यायचं आहे. नंतर आपण हे जे नूडल्स आहेत त्यामध्ये घालणार आहोत. थोडंसं मध्ये मी तोडून घेणार आहे. आठ 10 मिनिटांमध्ये आपल्या नूडल्स शिजून होतील. आपण बघू शकता इथे आपल्या नूडल्स शिजून झालेले आहेत. त्यानंतर आपण चाळणीच्या साहाय्याने काढून घेणार, म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निघून जाईल. तुम्ही डायरेक्ट सर्व चाळणीमध्ये ओतलात तरीही चालेल. इथे थोडं आपण थंड झालं की तेलाचा हात लावून त्याला घेणार आहोत. थोडंफार आपण हातावर तेल घ्यायचं आहे आणि सर्व नूडल्सला आपण ते लावायचं आहे. आपण बघू शकता आपण शिजवतो त्यामध्ये तेल घातलं होतं, त्यामुळे आपल्या नूडल्स आहे ते चिकट वगैरे गोळा झालेला नाही आहे त्याचा. त्यामुळे आपण थंड पाणी वगैरे नंतर घालण्याची काही गरज नाही आहे. इथे आपण बघा मोकळ्या झाल्या होत्या. एका पॅनमध्ये मी तेल घालून घेणार आहे. तेल एक आपण 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेलं आपण आलं घेतलं होतं, 1 इंच आलं होतं जे आपण बारीक चिरून घेतलं होतं. तसेच लसूण पण घेतलं होतं आपण चिरून, तो घातलेला आहे. आलं लसूण आपण थोडं परतून घेऊया. गॅसची फ्लेम मात्र इथे मी कमीच ठेवलेली आहे. थोडं आपण परतून झालं की त्यामध्ये आपण लांब चिरलेला जो कांदा होता तो घातलेला आहे. तसेच कांद्याच्या जी पात होती आपण त्याचा सुद्धा कांदा आपण याच्यामध्येच घेतलेला आहे चिरून. कांदा सुद्धा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, पण तो कांदा आपण पूर्णपणे शिजून नाही द्यायचा आहे. थोडा मोकळा झाला की त्यामध्ये आपण आता कोबी घालून घेणार आहोत. सर्व भाज्या मात्र आपण गॅसची फ्लेम कमी करूनच, म्हणजे मिडियम फ्लेमवरती जर तुम्ही फ्राय केलात तरीही चालेल. नंतर यामध्ये मी गाजर घालून घेणार आहे. नंतर सिमला मिर्च सुद्धा आपण घालून घेऊया, आणि सिमला मिर्च लगेच शिजते त्यामुळे कांदा गाजर आणि कोबी थोडा परतून झाला की शेवटला आपण सिमला मिर्च इथे घातलेले आहे. सगळं व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. नंतर त्यामध्ये चवीपुरती मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सर्व भाज्यांना व्यवस्थित लागेल. नूडल्स आपण शिजताना त्यात मीठ घातलं होतं. इथे मी 1 चमचा आता सोया सॉस घालून घेणार आहे. नंतर 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा आपण व्हिनेगर सुद्धा इथे घालून घेणार आहोत. सर्व सॉस आपले इथे घालून झालेले आहेत. नंतर आपण यामध्ये नूडल्स घालणार आहोत. नूडल्स आपण खाण्याच्या वेळेस जर केले ना तर ते आणखीन टेस्टी लागतात. कारण ते अगोदर तुम्ही करून ठेवलात तर थोडं टेस्ट चेंज होते.
नंतर आपण वरून काळी मिरचीची पावडर घेतली होती आपण करून, ब्लॅक पेपर, ते आपण अर्धा चमचा घालून घेणार आहोत वरून. सगळीकडे व्यवस्थित आपण ते परतून घ्यायचं आहे. नंतर शेवटला आपण सगळ्यात ही कांद्याची जी पात होती आपली ती घातलेली आहे, ती आपण बारीक चिरून घेतली होती. 3-4 मिनिटं तरी आपण आता व्यवस्थित ते परतून घेणार आहोत, जेणेकरून ते सगळीकडे व्यवस्थित सर्व भाज्या सर्व नूडल्सला लागतील आणि सगळे आपले सॉसेससुद्धा लागतील. आपण बघू शकता आपले हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. मित्रमैत्रिणींना ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.